माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर आज तुम्हाला मी तूप कसं बनवते ना ते दाखवणारे, माझी पद्धत दाखवतीये. तर मलाई साचलेली होती, तर मलाई बाहेर काढून घेतली आणि आता मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेते. तर आता पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजेच तुम्हाला कळेल. तर एकदा आहे ना एक चक्कर मिक्सरला फिरवून घेतलं, पुन्हा पाणी टाकलं 1 ग्लास भरून, पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवलं. तर अजून काही लोण्याचा गोळा तयार झालेला नाहीये. पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलं, फिरून झाल्यानंतर पुन्हा पाणी टाकून घेतलं आणि पाणी टाकून घेतल्यानंतर आहे ना आता बघा एकदम मस्त असा लोण्याचा गोळा झाकणाला पण चिटकलेला नाही आणि भांड्याला पण राहणार नाही. तर आता मी पातेल्यामध्ये ओतून घेते. बघा बोटाला असं हात लावून बघितलंय ना तर बोटाला सुद्धा चिपकलेला नाही. असा पद्धतीने बनवून घ्यायचं. एकदम सोपी पद्धत आहे आणि नक्कीच तुम्ही करून बघा. तर आता आहे ना इथं मी एका पातेल्यामध्ये सर्व लोण्याचा गोळा तयार केलेला आहे आणि ते पाणी आहे ना एका भांड्यामध्ये ओतून घेतलंय. तर हे पाणी ओतून द्यायचं नाही, झाडांना हे पाणी घालायचं. झाडं खूप छान होतात. 2-4 पाण्याने लोण्याचा गोळा स्वच्छ धुवून घेतलाय म्हणजे तुपाचा वास येणार नाही. तर जोपर्यंत पाणी सफेद निघत नाही ना तोपर्यंत धुवून घ्यायचं आहे आणि एकदम सफेद पाणी निघलं का ते पाणी ओतून द्यायचं आहे. पण जे आधीचं पाणी आहे ना ते तसंच ठेवायचं. तर बघा किती पांढरा शुभ्र असा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. आता इथे मी गॅसवर तूप तयार व्हायला ठेवलं आहे. तर सर्वात आधी गॅस कमी करायचा आहे, फुल गॅस ठेवायचा नाही आणि सतत असं हलवत राहायचं नाही. तर काय होतं उतू येतं आणि वरतून आहे ना तुम्ही एखादा असा चमचा ठेवू शकता म्हणजे उतू येणार नाही. पण ज्यावेळेस तूप बनवतो ना तिथेच उभं राहायचं आणि कमी गॅसवर तूप तयार करून घ्यायचं. तर बघा असं हलवायचं. एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आहे आणि त्या भांड्यामध्ये ना तूप ठेवलं आहे, कारण तूप हे गरम असतं आहे आणि तसंच आपण ठेवलं तर ते जोपर्यंत आपण ओतून घेते नाही तोपर्यंत ते जळू शकते. तर बघा किती छान पांढरं शुभ्र असं तूप तयार झालेलं आहे. तर नक्कीच तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा.